तुम्हाला माहितीये का, कोकणात यावेळी देवांना चक्क घराबाहेर काढलं जातं. नसेल माहिती तर आपल्या कोकणातील गोंधळ या सिरीजचा हा भाग 9 तुम्ही नक्की पाहायला हवा. गोंधळाच्या सुरुवातीला ना मूळ घरातील वडील देवांना देवाऱ्यातून बाहेर आणून मांडाभोवती प्रदक्षिणा घालून विराजमान केलं जातं. देवाला बाहेर आणताना देवाची वाट गोमूत्र शिंपडून आणि सुंदर अशा रांगोळीने सजवली जाते. मग मांडाजवळ देवांना स्थानापन्न केलं जातं आणि जोगत्याच्या हातात एक मोठी तेजस्वी दिवटी आणि इतरांना पानात वाती दिल्या जातात. आणि मग संबळ आणि तुणतुणा वाजवत गोंधळाच्या पारंपरिक बोलांवर सुरू होतो हा अद्भुत आणि विलक्षण असा भैरी भवानीचा पांजीचा गोंधळ. आलेल्या पाहुणे मंडळी आणि नातेवाईकांसोबत मानाच्या 5 प्रदक्षिणा घातल्या जातात आणि पुढे बघायला मिळतो तो आमच्या भावकीचा प्रसिद्ध असा तुफान गोंधळ. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कारण हा असा बेभान गोंधळ नाच तुम्ही क्वचितच पाहिला असेल. पुढे मग कुमारिकांच्या हातून पूजन झाल्यावर अर्ज लावून लगबग सुरू होते ती महाप्रसादाची, जी आपण बघणार आहोत पुढच्या भागात. त्यासाठी चाकरमनी व्लॉग्सला नक्की फॉलो करा.